वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या YouTube चॅनलवर। 7 तारखेपासून सुरू झालेल्या गणेश उत्सवाची या आठवड्यामध्ये मंगळवारी दिनांक 17 सप्टेंबरला सांगता होत आहे। बाप्पाची कृपा आणि आशीर्वाद आपल्या घरावर आणि कुटुंबावर अशीच राहो ही त्या विनायकाचरणी प्रार्थना। गणेश विसर्जनानंतर सुरू होत आहे महालय म्हणजेच पितृपंधरवडा। आपल्या पूर्वजांच्या आठवणीचे दिवस। पूर्वजांचे स्मरण करून त्यांचे शुभाशीर्वाद घेण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा। त्यामुळे कुंडलीत तयार झालेल्या पितृदोषाचा परिहार होऊ शकतो। या आठवड्यामध्ये 16 तारखेला रवी कन्या राशीमध्ये प्रवेश करत आहे। 18 तारखेला शुक्र त्याच्या स्वराशीमध्ये म्हणजे तुला राशीमध्ये प्रवेश करणार आहे। या आठवड्यातील दिनविशेष: 16 सप्टेंबर ईद ए मिलाद, 17 सप्टेंबर अनंत चतुर्दशी, पृष्ठपदी पौर्णिमा, 18 सप्टेंबर भागवत सप्ताह समाप्ती, महालयारंभ, 21 सप्टेंबर संकष्ट चतुर्थी, भरणी श्राद्ध। 18 तारखेपासून 22 तारखेपर्यंत अनुक्रमे प्रतिपदा ते षष्ठी पर्यंत श्राद्ध येणार आहे। आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू। तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। मेष रास। आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे। चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे। त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल। चतुर्थेश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण तुम्हाला घरासंबंधित लाभ देऊन जाईल। घरातील वातावरण चांगले राहील। मातृसौख्य चांगले लाभेल। घरासंबंधित व्यवहारातून फायदा होईल। दशमेश लाभेश शनी लाभस्थानात असल्याने आठवड्याच्या सुरुवातीला इच्छापूर्तीचे योग येतील। नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे। आठवड्याच्या सुरुवातीलाच नोकरीमध्ये लाभदायक घटना घडतील। भाग्येश व्ययेश गुरु धनस्थानात आहे। भाग्यामध्ये वृद्धी होईल। धार्मिक कार्यातून धनलाभ होईल। व्ययेश गुरु धनस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण जास्त राहील। उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल। गुरुजनांकडून चांगले मार्गदर्शन लाभेल। गुरु धनस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण वाढलेले असले तरी आर्थिक बाजू चांगली राहील, कारण धनेश शुक्र षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे। धनेश सप्तमेश शुक्र षष्ठ स्थानातून भ्रमण करत असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण राहील। जोडीदाराशी विवादाचे प्रसंग येऊ शकतील। धनेश शुक्र षष्ठ स्थानात असल्याने कर्जाविषयीची कामे पूर्ण होऊ शकतील। मामाकडून धनलाभ होण्याची शक्यता आहे। षष्ठ स्थानातील शुक्र केतू युतीमुळे गुप्तशत्रूंपासून त्रास होण्याची संभावना आहे। व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल। राशी स्वामी मंगळ तृतीय स्थानात असल्याने प्रवासाचे योग वरचेवर येतील। आत्मविश्वासामध्ये वाढ होईल। तुमच्यातील वाढलेल्या ऊर्जेची जाणीव सगळ्यांना होईल। हातून चांगले लिखाण होऊ शकेल। जनसंपर्कामध्ये वाढ होईल। तृतीय षष्ठेश बुध पंचम स्थानात असल्याने मुलांबरोबर जास्त वेळ घालवाल। त्यांच्याकडे जास्त लक्ष या आठवड्यामध्ये द्याल। पंचमेश रवी आठवड्याच्या सुरुवातीला षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे। त्यामुळे मुलांबाबत थोडी चिंता या आठवड्यामध्ये राहील। कलाकारांना आठवडा चांगला जाईल। उत्तम धनलाभाचे योग येतील। गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा। वृषभ रास। आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे। तृतीय चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत भ्रमण करत आहे। त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल। तृतीय चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण तुम्हाला नोकरीनिमित्त प्रवास योग घडवेल। दशमेश भाग्येश शनी दशम स्थानात असल्याने नोकरीतील वातावरण सध्या तुमच्यासाठी चांगलेच आहे। नोकरीमध्ये बढतीचे अथवा बदलीचे योग येऊ शकतात। भाग्येश शनी दशम स्थानात असल्याने करिअरच्या दृष्टीने शिक्षण घेतल्यास फायदा होईल। धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल। वडीलधाऱ्यांकडून मार्गदर्शन मिळेल। लाभेश अष्टमेश गुरु लग्नस्थानात असल्याने इच्छापूर्तीचे योग येतील। अचानक धनलाभाचे योग येऊ शकतील। काही लाभदायक घटना या आठवड्यामध्ये घडतील। मित्रपरिवारासोबत जास्त वेळ घालवाल। अष्टमेश गुरु लग्नस्थानात असल्याने तब्येतीबाबत काही कुरबुरी चालू राहतील।
मात्र राशी स्वामी शुक्र पंचम स्थानात असल्याने आरोग्य चांगले राहील. एखाद्या कलेमध्ये प्रावीण्य प्राप्त कराल. राशी स्वामी शुक्र या आठवड्यामध्ये 18 तारखेला षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करत आहे. विरोधकांवर मात करू शकाल. नोकर वर्गाकडनं उत्तम सहकार्य मिळेल. कोर्टाच्या तसेच कर्जाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. व्यय सप्तमेश मंगळ धनस्थानात असल्याने जोडीदाराकडून धनप्राप्ती होईल. कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील. खर्चामध्ये वाढ होईल. घरामध्ये शुभकार्य होईल. जोडीदाराशी सुसंवाद राहील. परदेशी जाण्याचा प्रयत्न करत असणाऱ्यांना या आठवड्यामध्ये संधी उपलब्ध होऊ शकतील. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये उत्तम धनलाभ होतील. धनेश पंचमेश बुध चतुर्थ स्थानामध्ये आहे. घरासंबंधित व्यवहारातून धनलाभ होऊ शकतील. मुलांची शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. कलाकारांना आठवडा चांगला जाणार नाही. कलेच्या क्षेत्रामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. चतुर्थेश रवी आठवड्याच्या सुरुवातीला पंचम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. सरकारी कामांना वेग प्राप्त होईल. मातृसौख्य तसेच संतती सौख्य या आठवड्यामध्ये उत्तम राहील. मारुतीची उपासना सुरू ठेवा. मिथुन रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. धनेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण तुम्हाला वडिलांकडून धनलाभाचे योग देईल. भाग्य शनी भाग्यस्थानात असल्याने उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल. गुरुजनांकडून चांगले मार्गदर्शन लाभेल. धार्मिक कार्य हातून घडेल. भाग्यामध्ये वृद्धी होईल. दशमेश सप्तमेश गुरु व्ययस्थानात असल्याने जोडीदाराशी संबंध चांगले ठेवावे लागतील. जोडीदाराला परदेश प्रवास घडू शकेल. दशमेश गुरु व्ययस्थानात असल्याने कामामध्ये वाढ होईल. कामानिमित्त परदेश गमनाचे योग देखील येऊ शकतील. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. लाभेश षष्ठेश मंगळ लग्नस्थानामध्ये आहे. इच्छापूर्तीचे योग या आठवड्यामध्ये येतील. लाभदायक घटना घडतील. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. तुमच्या ऊर्जेत आणि उत्साहामध्ये वाढ होईल. मित्र परिवाराकडून लाभ होतील. मंगळ लग्नस्थानात असल्याने उगीच चिडचिड होऊ शकेल. व्ययश पंचमेश शुक्र 18 तारखेला पंचम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. संततीबाबत विचार करणाऱ्या जातकांसाठी शुभयोग तयार होतील. संतती सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये उत्तम प्रगती करता येईल. राशी स्वामी बुध तृतीय स्थानात असल्याने वरचेवर प्रवास योग येतील. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. हातून उत्तम लिखाण होऊ शकेल. जनसंपर्कात वाढ होईल. महत्वाचे करार करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. तृतीयेश रवी या आठवड्याच्या सुरुवातीला चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. भावंडांशी संबंध चांगले राहतील. घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. मातृसौख्य साधारण राहील. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. लग्नेश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण तब्येतीबाबत चिंता उत्पन्न करू शकेल. त्यामुळे तब्येतीची काळजी घेणे आवश्यक आहे. सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. सासरच्या लोकांकडून चांगले सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये फायदा होईल. भाग्य षष्ठेश गुरु लाभस्थानात असल्याने उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल. गुरुजनांकडून मार्गदर्शन लाभेल. तुमच्या वडिलांकडून या आठवड्यामध्ये काही लाभ घडू शकतील. धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना जास्त फायदा होईल. नोकर वर्गाकडून उत्तम सहकार्य लाभेल. मामाकडून फायदा होऊ शकतो. कर्जाविषयीची कामे पूर्ण होतील. दशमेश पंचमेश मंगळ व्ययस्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे कामामध्ये वाढ होईल. कामानिमित्त परदेश प्रवास घडू शकेल. मुलांच्या तब्येतीबाबत थोडी चिंता या आठवड्यामध्ये राहील. कलाकारांना आठवडा फारसा चांगला जाणार नाही. परदेश प्रवास घडू शकेल. लाभेश चतुर्थेश शुक्र तृतीय स्थानात असल्याने घरापासून लांब राहण्याचे योग या आठवड्यात येतील. भावंडांशी भेटीचे योग येतील. त्यांच्याकडनं काही लाभ घडू शकतील.
घरातील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. मातृसौख्य साधारण लाभेल. 18 तारखेनंतर चतुर्थेश शुक्र चतुर्थ स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे घरातील वातावरण चांगले राहील. घरासंबंधित काही लाभ होऊ शकतील. व्यय तृतीयेश बुध धनस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवासामुळे धनलाभ या आठवड्यामध्ये होतील. धनेश रवी आठवड्याच्या सुरुवातीला तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे लेखक, संपादक, पत्रकार जातकांसाठी चांगले धनलाभाचे योग तयार झालेले आहेत. रेल्वे, पोस्ट, दळणवळण खात्याशी संबंधित जातकांना चांगले धनलाभ होतील. कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील. गुरुची अथवा दत्ताची उपासना सुरू ठेवा. सिंह रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. व्ययश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. षष्ठेश सप्तमेश शनी सप्तम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य चांगले राहील. परंतु व्ययश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण जोडीदाराबरोबर मतभेदाचे प्रसंग देईल. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य लाभणार नाही. मामाशी संबंध चांगले ठेवावे लागतील. कर्जाची कामे सध्या हाती घेऊ नका. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होणार नाही. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. अष्टमेश पंचमेश गुरु दशम स्थानात असल्याने कामामध्ये वाढ होईल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. नवीन संधी प्राप्त होतील. भाग्येश चतुर्थेश मंगळ लाभस्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल. जमिनीच्या व्यवहारातून चांगले लाभ होतील. मातृसौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. वडिलांकडून या आठवड्यामध्ये काही लाभ घडू शकतील. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. धार्मिक कार्याशी संबंधित जातकांना चांगले फायदे होतील. दशमेश तृतीयेश शुक्र धनस्थानात असल्याने नोकरीतून धनलाभ होतील. 18 तारखेला शुक्र तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यानंतर नोकरीमध्ये कामानिमित्त प्रवास घडतील. भावंडांशी संबंध चांगले राहतील. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. हातून चांगले लिखाण होईल. लाभेश धनेश बुध लग्नस्थानामध्ये आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. इच्छापूर्तीचे योग येतील. राशी स्वामी रवी या आठवड्यामध्ये धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे उत्तम धनलाभ होतील. कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल. गजाननाची उपासना सुरू ठेवा. कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. लाभेश चंद्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण मामाकडून काही लाभ घडवेल. पंचमेश षष्ठेश शनी षष्ठ स्थानामध्ये आहे. त्यामुळे विरोधकांचा विरोध मावळेल. मुलांना शिक्षणामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कर्जाविषयक कामे या आठवड्यामध्ये पूर्ण होतील. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य या आठवड्यामध्ये लाभेल. कलाकारांना मेहनत जास्त घ्यावी लागणार आहे. सप्तमेश चतुर्थेश गुरु भाग्यस्थानामध्ये आहे. घरासंबंधित कामामध्ये थोडा उशीर होईल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. जोडीदाराकडून भाग्योदय होईल. जोडीदाराबरोबर धार्मिक यात्रेचे योग येतील. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. धार्मिक कार्याशी संबंधित व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. सप्तम स्थानातील राहूमुळे जोडीदाराशी काही बाबतीमध्ये मतभेद होतील. अष्टमेश तृतीयेश मंगळ दशम स्थानात आहे. कामामध्ये वाढ होईल. नोकरीमध्ये जबाबदारीमध्ये वाढ होईल. अधिकार पदाची प्राप्ती होऊ शकेल. तसेच कामानिमित्त प्रवास घडतील. दशमेश बुध व्ययस्थानात असल्याने कामानिमित्त परदेश प्रवास देखील घडू शकतो. राशी स्वामी बुध सध्या व्ययस्थानातून भ्रमण करत आहे आणि व्ययश रवी आठवड्याच्या सुरुवातीला लग्नस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे तब्येतीची काळजी घेणे या आठवड्यामध्ये महत्वाचे ठरेल. खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये जास्त राहील. राशी स्वामीच्या व्ययस्थानातील भ्रमणामुळे नाहक चिंता या आठवड्यामध्ये उत्पन्न होतील. त्यामुळे मानसिक त्रास होण्याची शक्यता आहे. भाग्येश धनेश शुक्र लग्नस्थानामध्ये आहे. 18 तारखेला शुक्र धनस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यानंतर आर्थिक स्थितीमध्ये अजून सुधारणा होतील. कौटुंबिक सौख्य चांगले लाभेल. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. वडिलांकडून या आठवड्यामध्ये काही लाभ होऊ शकतील.
देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. दशमेश चंद्राचे पंचम स्थानातील भ्रमण मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले आहे. त्यामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीमध्ये बदल करण्यासाठी आठवड्याचा पूर्वार्ध चांगला आहे. लाभेश रवी या आठवड्याच्या सुरुवातीला व्ययस्थानामध्ये प्रवेश करत आहे. व्ययश बुध लाभस्थानामध्ये आहे. त्यामुळे जमा खर्चाचा ताळमेळ राहणार नाही. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. कुठलाही महत्वाचा व्यवहार या आठवड्यात करू नका. त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता जास्त आहे. मित्रपरिवारापासून थोडे सावध राहा. त्यांच्यापासून फसवणूक होण्याची शक्यता आहे. राशी स्वामी शुक्र देखील सध्या व्ययस्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे तब्येतीबाबत तक्रारी सुरू राहतील. 18 तारखेला शुक्र लग्नस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे त्यानंतर तब्येतीमध्ये सुधारणा होईल. मनस्वास्थ्य चांगले राहील. अडकलेल्या कामांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एखादी कला या काळामध्ये शिकण्यामध्ये रस वाटेल. धनेश सप्तमेश मंगळ भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील. कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल. जोडीदारामुळे भाग्योदय होईल. जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाणार आहे. धार्मिक कार्याशी संबंधित व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. भाग्येश व्ययश बुध लाभस्थानामध्ये आहे. वडिलांकडून या आठवड्यामध्ये काही लाभ घडू शकतील. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात असल्याने घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे. मुलांची अभ्यासामध्ये चांगली प्रगती होईल. कलाकारांना आठवडा चांगला जाणार आहे. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. भाग्येश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण घरामध्ये शुभकार्य घडवेल. मातृसौख्य चांगले लाभेल. घरातील वातावरण धार्मिक राहील. तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात असल्याने भावंडांशी संबंध चांगले राहतील. भावंडांशी भेटीचे योग येतील. घरासंबंधित व्यवहार पूर्ण होतील. वाहन सौख्य चांगले लाभेल. पंचमेश धनेश गुरु सप्तम स्थानात असल्याने जोडीदाराकडनं धनलाभ होतील. कौटुंबिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले राहील. प्रेमीजनांना विवाहाचे योग येतील. मुलांना अभ्यासामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये स्पर्धेला सामोरे जावे लागणार आहे. राशी स्वामी मंगळ सध्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे तब्येतीबाबत कुरबुरी चालू राहतील. भाजणे कापण्यासारख्या घटना घडू शकतील. पित्ताचा तसेच अपचनाचा त्रास उद्भवू शकेल. अचानक धनलाभाचे योग येतील. कर्जाची अथवा कोर्टाची कामे सध्या हाती घेऊ नका. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यात लाभणार नाही. सप्तमेश व्ययश शुक्र लाभस्थानात असल्याने वैवाहिक सौख्य सध्या चांगले राहील. शुक्र या आठवड्यामध्ये 18 तारखेला व्ययस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतील. जोडीदाराला परदेश प्रवास घडू शकेल. कर्जाची परतफेड करता येईल. अष्टमेश लाभेश बुध दशम स्थानामध्ये आहे. नोकरीमध्ये लाभदायक घटना घडतील. मात्र जबाबदारीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. इच्छापूर्तीचे योग येतील. दशमेश रवी आठवड्याच्या सुरुवातीला लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. सरकारी नोकरीचा प्रयत्न करणाऱ्यांसाठी योग्य संधी उपलब्ध होतील. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. अष्टमेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण भावंडा संबंधित काही चिंता उत्पन्न करू शकते. धनेश तृतीय शनी तृतीय स्थानामध्ये आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. वरचेवर प्रवासाचे योग येतील. लिखाणाची आवड असणाऱ्यांच्या हातून चांगले लिखाण होईल. महत्वाचे करार करण्यासाठी योग्य काळ आहे. जनसंपर्कात वाढ होईल.
राशी स्वामी गुरु षष्ठ स्थानात असल्याने विरोधकांचे तुमच्या समोर काही चालणार नाही. नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्ती होईल. घरातील वातावरण मात्र तुमच्यासाठी फारसे अनुकूल राहणार नाही. घरामध्ये मतभेदाचे प्रसंग येऊ शकतील. आईशी या आठवड्यामध्ये जुळून घ्यावे लागणार आहे. पंचमेश व्ययश मंगळ सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे. संतती संबंधी काही चिंता या आठवड्यामध्ये राहील. प्रेमीजनांना विवाहासाठी योग्य काळ आहे. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. षष्ठेश लाभेश शुक्र दशम स्थानात असल्याने नोकरी संबंधित काही लाभदायक घटना घडतील. लाभेश शुक्र या आठवड्यामध्ये 18 तारखेला लाभस्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे इच्छापूर्तीचे योग येतील. तुमच्यासाठी लाभदायक घटना या आठवड्यात घडतील. मित्रपरिवाराच्या भेटीचे योग येतील. मोठ्या भावंडांशी संबंध सुधारतील. मामाकडून काही लाभ होतील. भाग्येश रवी आठवड्याच्या सुरुवातीला दशम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी योग्य संधी प्राप्त होतील. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळेल. सप्तमेश दशमेश बुध भाग्यस्थानामध्ये आहे. जोडीदाराकडून भाग्योदय होईल. जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी व्हाल. नोकरीतील वातावरण चांगले राहील. वडिलांकडून मार्गदर्शन लाभेल. व्यापारी वर्गाला हा आठवडा चांगला जाईल. सूर्याची उपासना सुरू ठेवा. मकर रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. सप्तमेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण तुम्हाला जोडीदाराकडनं धनलाभाचे योग देईल. लग्नेश धनेश शनी धनस्थानात असल्याने आर्थिक स्थिती चांगली राहील. कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल. तृतीयेश व्ययश गुरु पंचम स्थानामध्ये आहे. मुलांसोबत प्रवास कराल. मुलांची शिक्षणामध्ये चांगली प्रगती होईल. कलाकारांना या आठवड्यामध्ये प्रवासाचे योग जास्त येतील. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगली प्रगती करता येईल. पंचमेश दशमेश शुक्र भाग्यस्थानामध्ये आहे. उच्च शिक्षणामध्ये जास्त मेहनत घ्यावी लागणार आहे. या आठवड्यामध्ये शुक्र 18 तारखेला दशम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. नोकरीमध्ये बढतीचे योग येऊ शकतील. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार होतील. कलाकारांना आठवड्याचा उत्तरार्ध चांगला जाईल. नवीन संधी प्राप्त होतील. षष्ठेश भाग्येश बुध अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे. षष्ठेश बुध अष्टम स्थानातून भ्रमण करत असल्यामुळे तब्येतीबाबत चिंता उत्पन्न होऊ शकते. कर्जाची अथवा कोर्टाची कामे या आठवड्यामध्ये करू नका. त्यामध्ये यश प्राप्त होणार नाही. नोकर वर्गाकडून पाहिजे तसे सहकार्य मिळणार नाही. अष्टमेश रवी या आठवड्यामध्ये भाग्यस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे महत्वाच्या कामांमध्ये विलंब होईल. प्रवासादरम्यान त्रास होण्याची शक्यता आहे. पेन्शन ग्रॅच्युटी संबंधी कामे पूर्ण होतील. सप्तमेश चंद्राचे भ्रमण या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत होत असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे. व्यापारामध्ये चांगला फायदा होईल. चतुर्थेश लाभेश मंगळ षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. मामाकडून काही लाभ होण्याची शक्यता या आठवड्यामध्ये आहे. घरातील वातावरण चांगले राहील. मातृसौख्य चांगले राहील. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. कुंभ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी साधारण जाईल. षष्ठेश चंद्राचे लग्नस्थानातील भ्रमण मामाच्या भेटीचे योग देईल. राशी स्वामी शनी लग्नस्थानात असल्याने तुमच्या मर्जीने सर्व काही होत आहे. राशी स्वामीचे उत्तम बळ तुम्हाला लाभत आहे. इच्छापूर्तीचे योग येतील. हाती घेतलेली कामे उशिराने पण पूर्ण होतील. धनेश लाभेश गुरु चतुर्थ स्थानामध्ये आहे. घराच्या किंवा वाहनाच्या व्यवहारातून फायदा होईल. घरातील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. नवीन घर किंवा वाहन घेण्याचे सौख्य लाभेल. धनस्थानातील राहूमुळे कौटुंबिक सौख्य फारसे लाभणार नाही. तृतीय दशमेश मंगळ पंचम स्थानामध्ये आहे. भावंडांचे संबंध या आठवड्यामध्ये चांगले राहतील. मुलांबरोबर प्रवासाचे योग येऊ शकतील. मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहे. नोकरीत बदल करणाऱ्यांसाठी योग्य संधी उपलब्ध होतील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. चतुर्थेश भाग्य शुक्र सध्या अष्टम स्थानामधून भ्रमण करत आहे.
18 तारखेला शुक्र भाग्यस्थानामध्ये प्रवेश करणार आहे, त्यामुळे घरातील वातावरण धार्मिक राहील. हातून धार्मिक कार्य घडतील. वडिलांकडून मार्गदर्शन लाभेल. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. भाग्यात वृद्धी होईल. घरामध्ये चांगल्या सुधारणा कराल. घर मनाप्रमाणे सजवाल. पंचमेश अष्टमेश बुध सप्तम स्थानामध्ये आहे. प्रेम विवाहाचे योग तयार झालेले आहे, त्यामुळे प्रेमीजनांना प्रेमात यश मिळेल. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. चांगल्या संधी या आठवड्यामध्ये उपलब्ध होतील. सप्तमेश रवी या आठवड्याच्या सुरुवातीला अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे, त्यामुळे सासरच्या लोकांकडून सहकार्य मिळेल. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये चांगले लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये चांगल्या संधी उपलब्ध होतील. देवीची उपासना सुरू ठेवा. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे, त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. पंचमेश चंद्राचे तृतीय स्थानातील भ्रमण मुलांच्या बाबत काही चिंता उत्पन्न करू शकते. मुलांना शिक्षणाच्या दृष्टीने जास्त मेहनत या आठवड्यामध्ये घ्यावी लागणार आहे. लाभेश व्ययश शनी व्ययस्थानात असल्याने तुमच्या तब्येतीबाबतही काही चिंता उत्पन्न होऊ शकते. खर्चाचे प्रमाण या आठवड्यामध्ये जास्त राहणार आहे. परदेशात जायचा प्रयत्न करत असणाऱ्या जातकांसाठी योग्य संधी या आठवड्यामध्ये प्राप्त होतील. राशीस्वामी गुरु तृतीय स्थानातून भ्रमण करत असल्याने आत्मविश्वासामध्ये वाढ झालेली आहे. भावंडांशी संबंध चांगले राहतील. वरचेवर प्रवासाचे योग येत राहतील. लिखाणाची आवड असणाऱ्यांकडून उत्तम लिखाण घडू शकेल. नोकरीत कामानिमित्त प्रवास वरचेवर होतील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. धनेश भाग्येश मंगळ चतुर्थ स्थानामध्ये आहे. घरासंबंधित व्यवहारातून धनलाभ होतील. घरातील वातावरण धार्मिक राहील. हातून धार्मिक कार्य घडतील. जमिनीच्या व्यवहारामध्ये फायदा होईल. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. गुरुजनांकडून चांगले मार्गदर्शन लाभेल. चतुर्थेश सप्तमेश बुध षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण राहील. मामाकडून काही फायदा होण्याची शक्यता आहे. व्यापारी वर्गाला आठवडा साधारण जाईल. व्यापारामध्ये पाहिजे तसा फायदा होणार नाही. मातृसौख्य या आठवड्यामध्ये साधारण लाभेल. तृतीय अष्टमेश शुक्र या आठवड्यामध्ये 18 तारखेला अष्टम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. प्रवासादरम्यान काळजी घेणे आवश्यक आहे. अष्टमेश शुक्र अष्टम स्थानात असल्याने अचानक धनलाभाचे योग येतील. पेन्शन तसेच ग्रॅच्युटी संबंधित कामे पूर्ण होतील. एखादी गूढ विद्या शिकण्याकडे कल राहील. षष्टेश रवी आठवड्याच्या सुरुवातीला सप्तम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. विरोधकांपासून त्रास होण्याची शक्यता आहे. कोर्टाची तसेच कर्जाची कामे सध्या हाती घेऊ नका, त्यामध्ये यश प्राप्त होणार नाही. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य या आठवड्यामध्ये लाभणार नाही. गजाननाची उपासना सुरू ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.